अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत। श्रीराम। विश्रांती मनाची निज शांती शाची, मग त्या यमाची भेटी नाही, असं आपण काल बघितलं, सुरुवात केलेली आहे। त्यातलं यमाची भेट कशी होत नाही आणि नक्की काय हे आपण समजून घेऊ। त्याच्यासाठी काय करावं लागेल ते मुक्ताबाईंनी पहिल्या चरणात सांगितलं, ते म्हणजे विश्रांती मनाची। मनाला विश्रांती रोजच्या रोज देता आली पाहिजे। शरीराला विश्रांती आपण देतोच, ती द्यायला पण हवी, पण शरीराबरोबर मनालाही विश्रांती द्यायला। मनाला विश्रांती देण्याचे अनेक मार्ग आपण शोधून काढलेले असतात, पण वास्तविक आपण बघितलं की ते मनाच्या विश्रांतीचे मार्ग नसतात, ते मनाच्या विरंगुळ्याचे मार्ग असतात। विश्रांती आणि विरंगुळा याच्यामध्ये फरक आहे, कारण विश्रांतीमध्ये शांत अवस्था अंतर्भूत आहे, विरंगुळ्यामध्ये बदल अभिप्रेत असतो। नित्याच्या गोष्टींना थोडा बदल झाला की थोडंसं बरं वाटतं, त्याला विरंगुळा असं म्हणतात। पण विश्रांती हा शांततेकडे जाणारा, शांततेकडे जाणारा भाग आहे, त्यामुळे विश्रांती मनाची असं त्यांनी म्हटलेलं। मग मनाला विश्रांती कशी मिळेल? आचार्य विनोबा भावे त्यांनी असं एका ठिकाणी म्हटलेलं आहे की मौनाने मनाला विश्रांती मिळते, असं ते म्हणतात। मौनाने मनाला विश्रांती मिळते, अर्थात मौन हे सुद्धा सुरुवातीच्या पातळीवरती शारीरिकच आहे। सुरुवातीच्या काळात सवय म्हणून तसं मौन पाळावं म्हणून ते सांगितलेलं आहे। म्हणजे असं अगदी सुरुवातीला काय काय लोक असं मौन पाळायचं म्हणून आठवड्यातला एक दिवस ठरवतात की ज्या दिवशी ते काही बोलतच नाही, काहीतरी असतं, पण हे अव्यवहार्य आहे असं न बोलणं वगैरे। म्हणजे काही काम नसेल, मी एकटा बसलोय, न बोललो तर उत्तमच आहे, पण काय काय लोक असं लोकांना बिंबवण्यासाठी आज मौन आहे म्हणून 4 लोकांच्या जाऊन ते मुद्दा खाणाखुणा करत बसतात। या मौनाला काही अर्थ नाहीये, हे समर्थाने एका ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे। बहुसाल बोलो नाहीये, शब्द बघा त्यांचे कसे, बहुसाल बोलो नाहीये, बहुत अन्न खाऊ नये, अबोलपणा कामा नये, उपवास खोटा। आता त्यात 2 भाग अंतर्भूत आहेत, बहुसाल बोलो नये, अबोलपणा कामा नये। म्हणजे मौन एकीकडे सगळे संतच सांगतात की मौन पाळा, आणि एकीकडे समर्थ स्वतः सांगतात की बहुसाल बोलू नये, अबोलपणा कामा नये। पण अबोलपणा आणि बहुसाल या 2 गोष्टी नीट लक्षात ठेवल्या पाहिजे, तेथे मौनाचा भाग दडलेला आहे। मौन याचा अर्थ थोडंसं शांत बसणं सुरुवातीला। शारीरिक पातळीवरचं मौन म्हणजे काय असं, थोडं शारीरिक पातळीवरती मौन केल्याशिवाय आपल्याला आंतरिक पातळीवरती मौन साधता येणार नाही, म्हणून असं सांगितलं होतं की थोड्या वेळ तरी दिवसातनं शांत बसा, म्हणजे काही न बोलता बसा। पहिले काही न बोलता बसा आणि काही न बोलता बसा, हा भाग महत्वाचा असतो। एकीकडे सगळी कामं चालू ठेवायची, मी तर काही बोलणार नाही काम करताना, तू काम करताना तोंडाने नाही बोलला असते, आतमध्ये बडबड सहज चालू राहणार आहे, आणि त्याने विश्रांती नाही मिळणार मनाला। मग सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास वगैरे असं लोक सुरुवात करतात। सुरुवातीला असं करायला काही हरकत नाही। आता एखादा धंदा करणारा मनुष्य असेल, त्याला गल्ल्यावर बसायचं असेल आणि त्याने ठरवलं की दिवसातला 1 दिवस मौन पाळायचं, तर धंदा कसा होईल? एखादा व्यक्ती नोकरी करते, बँकेत आपण जॉब करत असतो, तिथे आता काही मला बोलायचं नाही, आणि नेमकी त्या दिवशी मीटिंग लागली, कॉन्फरन्स मीटिंग, तर बॉसला काय सांगणार, माझं मौन आहे, आज काही बोलणार नाही, हे अव्यवहार्य आहे। तर असं अव्यवहार्य मौन कुठलेही संत सांगत नाहीत। म्हणून मौन हे मनाची भूमिका आहे, मनाने उन्मन स्थितीकडे जाण्याचा प्रयत्न करणं, मन उन, याला मौन असं म्हटलेलं आहे। आणि मनाची उन्मन स्थिती म्हणजे काय? मनामध्ये निर्वृत्तिक अवस्था प्राप्त होणं, वृत्तीरहित स्थिती, त्याला मौन असं म्हटलेलं आहे। पण त्या स्थितीला जाण्यासाठी पहिले शारीरिक भौतिक पातळीवरती मौन करण्याची सवय पाहिजे, म्हणून थोड्या वेळ तरी शांत बसावं, काही बोलू नये। नाहीतर तोंडाने काही बोलत नाही आणि आतमध्ये एकदम चालू असतं सगळं। ते मी एक कथा वाचली होती ना एकदा, की ते एक पोलीस पाटील होते आणि ते मौन साधना करायचे। त्यांचं असं होतं की पूजा करताना ते कायम मौनात असायचे, कायम रोज। त्यांची पूजा 1 तास चालू, 1.5 तास चालू, ते पूजा करायला बसले की मौन, काही बोलणार नाही, काहीच नाही बोलायचे।
एकदा रात्री एका गुन्हेगाराला पकडलं त्यांच्या हवालदारांनी, आणि आता दुसऱ्या दिवशी त्याला कोर्टात हजर करायचं वगैरे असेल, 24 तासात करायला लागतं असं काहीतरी असतं. त्यामुळे मग आता पहिले त्याच्याकडनं काही पकडलंय तर त्याच्याशी काही बोललं पाहिजे वगैरे, म्हणून ते घरी आले सांगायला की अहो तो पक्का अडेल आहे गुन्हेगार, काही बोलत नाहीये, तर काय करायचं, कारण त्याला उद्या कोर्टात हजर करायला लागेल. त्याला बेल मिळाली की काही करता येणार नाही, त्यामुळे आता त्याच्याकडनं काही माहिती मिळाली तर काढता येईल, पण तो बोलतच नाही, काय करायचं. आता हे पोलीस पाटील मौनात, मग करणार काय. मग त्यांनी काय केलं, पूजेला बसले होते, त्यातनं पूजेतला बाळकृष्ण उचलला, त्याला असं उलटा धरला आणि पळीने फटके देऊन सांगितलं मौन. या मौनाला काही अर्थ नाहीये, म्हणजे याच्यात काही भाव नाही, भावना नाही, श्रद्धा नाही, काही नाही, फक्त कृती आहे, असं मौन सांगितलं नाहीये. तुकाराम महाराज इतकं सुंदर दृष्टांत देतात याच्यावरती. ते असं म्हणतात, अडचणीचे दार बाहेर माझी पैस फार, काय करावे ते मौन्य दाही दिशा हिंडे मन, बाहेर दावी वेश माझी वासनेचा लेश. परखड आहे तुकाराम महाराज बोला. काय करावे ते मौन्य दाही दिशा हिंडे मन, बाहेर दावी वेश माझी वासनेचा लेश, नाही इंद्रिया दमन काय मांडिले दुकान, सारविले निके वरी माझी अवघे फिके, तुका म्हणे अंती काही न लागेची हाती. तुकाराम महाराज म्हणतात, केवळ वैखरी वाणीने शब्द थांबवण्याने काही उपयोग होत नाही, मग निर्विषय व्हायला पाहिजे. मग त्याने दृष्टांत कसा दिला की बाहेर प्रशस्त अंगण आहे, म्हणजे घराच्या बाहेर प्रशस्त अंगण आहे, घरातही ऐसपैस जागा आहे, मोठ्या मोठ्या खोल्या आहेत, पण या अंगणातनं घरात जाण्यासाठी जे दार ठेवलंय ते मात्र अगदी कसं तरी माणसाला आत येता येईल तसं. हे जसं शहाणपणाचं नाही, तसं मन जोपर्यंत ऐसपैस जगामध्ये फिरतं आहे तोपर्यंत तोंड बंद ठेवण्याला काही अर्थ नाही. प्रॅक्टिकल, अगदी प्रॅक्टिकल. मग ह्याच्यावरती उपाय काय. गोंदवलेकर महाराजांनी ह्याच्यावरती फार सुंदर उपाय आपल्याला दिलेला आहे. गोंदवलेकर महाराज म्हणतात, एक काम करायचं, असं ठरवून टाकायचं रोज की मी दुसऱ्याबद्दल काहीही बोलणार नाही आणि वाईट बोलणार नाही, म्हणजे आधी दुसऱ्याबद्दल बोलणार नाही आणि वाईट बोलणार नाही. त्याचा परिणाम काय होईल, तर आपलं 90% बोलणं कमी होईल असं नाही, हे ऑटोमॅटिक होऊन जातलं जाईल. कारण आपण जनरली ऑब्झर्व केलं तर आपण स्वतःबद्दल कुठे काय बोलत असतो, आपण इतरांबद्दल बोलत असतो. चांगलं बोलायला काही हरकत नाही, खरं बोलू नये, पण त्यातून बोललं तर चांगलं बोलावं, पण बहुतांशी चांगलं बोललं जात नाही, गॉसिप केलं जातं. मग ते असं म्हणतात की 90% बोलणं बंद होईल, मग मौन वेगळं साधना मौन करण्याची गरज नाही, आपसुकच मौन आहे. पण तरी त्यांनी मनाला विश्रांती मिळेलच असं सांगता येत नाही, म्हणून त्याला एक विशिष्ट साधना सांगितलेली आहे. शिष्या एकांती बैसावे स्वरूपी विश्रांतीच जावे, एकांती उगेच बैसावे सावधपणे तेथे पहावे, अखंड धरावे सांडावे प्रभंजनाचे. समर्थन. एकांतात बसून करायचं काय, लोक दार लोक येतात, एकांतात बसणार, बसून गाणी ऐकत बसून सिनेमा बघत बस, ते काय साधना नाही, ते तुझं करमणूक तू कर. 24 तास माणूस काय असं आत्मज्ञान आणि ह्याच्यामध्ये राहू शकत नाही, कंटाळेल मनुष्य, कोरडपणा येतो. कारण अनुभूती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत इतर सगळ्या गोष्टींची थोडंसं, म्हणजे मनोजयाकडे जाणं हा भाग महत्वाचा असला तरी मनोजयाकडे जाण्याची साधना धड व्हावी याच्यासाठी थोडंसं जीवनामध्ये मनोरंजनाची आवश्यकता पण असते, पण ती अति असता कामा नये. एकांती उगेच बैसावे, उगेच बैसावं म्हणजे उगीच बसावं असं त्याचा अर्थ नाहीये. एकांती उगेच बैसावे. लहान मुलं जेव्हा रडतात ना हमसून तेव्हा त्याच्या डोक्यावर हात ठेवून आई त्याला उगी राहा असं, उगी राहा म्हणजे स्वस्थ राहा असं त्याचा अर्थ. एकांती उगेच बैसावे, शांत बस, एकांतामध्ये जा, स्वस्थ बस, सावधपणे तेथे पहावे, सावधपणे अलर्ट होऊन त्या ठिकाणी बघ. त्या ठिकाणी कुठे, भ्रूमध्यापाशी डोळे मिटून बस एकांतामध्ये, सावधपणे तेथे म्हणजे इथे भ्रूमध्यापाशी आत्म लक्ष ठेवून बघ. अखंड धरावे सांडावे प्रभंजनाशी. कसं, प्रभंजन म्हणजे श्वास, अखंड धरावे सांडावे प्रभंजनाची. कशा पद्धतीने तू एक श्वास घेतो आहेस, एक श्वास सोडतो आहेस, याच्याकडे अवधान केंद्रित करून बस, श्वासावर लक्ष केंद्रित कर. थोड्या वेळ का होईना श्वासावर लक्ष केंद्रित केलं ना की आपलं चित्त डायव्हर्ट होतं, कारण आपण श्वासाच्या लईवरती गुंततो आणि आपल्या मनामध्ये आलेले असंख्य विचार आपल्याला तेव्हा जाणवत नाही. नाम साधना काय किंवा ध्यान साधना काय याच्याबद्दल एक बराच मोठा गैरसमज लोकांनी पसरवलेला आहे. कारण का, जे स्वतः ध्यान करत नाहीत ते जेव्हा ध्यानाबद्दल बोलतात तेव्हा ते असं सांगतात, की ध्यानाला बसल्यानंतर एकही विचार मनामध्ये येता कामा नये. एकही विचार मनात नाही आला की ध्यान चांगलं होईल, तोपर्यंत ध्यान चांगलं होत नाही. पण अशी परिस्थितीच नाही.
एकही विचार मनात येता कामा नये. मनात विचार येता कामा नये हे तुझ्या हातातच नाहीये. कारण दृश्य जरी बंद करून बसलास तरी स्मृतीमध्ये जे दृश्य साठवलेलं आहे त्यातनं वृत्ती निर्माण होतात आणि पुन्हा पुन्हा विचार यायला लागतात. त्यामुळे विचार न येणं ही ध्यानाची अवस्था नाहीये, तर येणाऱ्या विचार आतमध्ये न जाणवणं ही ध्यानाची अवस्था आहे. मग ते कसं जाणवेल? मनाला डायव्हर्ट केलं की मन विचारांच्या मागे धावतं, ते धावणारच आहे, कारण ती नैसर्गिक भूमिका आहे. आपण जेव्हा आता एकमेकांशी बोलतोय, तुम्ही ऐकताय, मी बोलतोय, तेव्हा पण आपल्या डोक्यात विचार चालू असतात, पण ते आपल्याला जाणवत नाही. कारण का? आता तुमचं अवधान श्रवणाकडे आहे, एकतानता निर्माण झालेली आहे. तीच एकतानता डोळे मिटून आपल्याला भ्रूमध्यापाशी आणायचंय. शिष्या एकांती बैसावे असं समर्थ म्हणतात. बस शांत, सावधपणे तेथे पाहावे, इथे पहा. ज्ञानेश्वर महाराज त्याला म्हणतात, आता अवधान एकले देईचे. अवधान दे, एकटं अवधान, मग सर्व सुखाची प्राप्त होईल. मग सगळं सुख तुला प्राप्त होतील योगातली, पण अवधान इथे द्यायचा प्रयत्न. शांत, थोड्या वेळ शांत बसायला पाहिजे, वृत्ती थोड्या शांत व्हायला पाहिजे. अंतःकरणाची अस्वस्थता अगदी कमी होते. जी अस्वस्थता असते ती कमी होण्याचं उत्तम साधन आहे. ते मानसोपचार तज्ञ असतात ना, त्यांच्याकडे काही लोक गेले की काही वेळेला लोक सांगतात ना, माझं मन खूप अस्वस्थ आहे, मला नैराश्य झालेलं आहे, मला खूप चिडचिड होते, की असं काही विरुद्ध गोष्टी असतात. मग त्याच्यावरती सुरुवातीला ते व्यायाम सांगतात, मनाचा व्यायाम म्हणून देतात. मग तेव्हा काय देतात डॉक्टर? व्यायाम. एक काम करा, तुम्हाला खूप राग आला किंवा तुमचं मन भिरचटल्यासारखं असं वाटतंय की भिरभिरतंय, तुम्ही शांत बसा आणि उलटे आकडे मोजा. आता उलटे आकडे मोजा, सुलटे आकडे मोजायला का सांगत नाही? कारण सुलटे आकडे मोजणं आपला स्वभाव आहे, 1 2 3 4 5 6 सहज मोजू. पण उलटे मोजायला सांगतात, 100 पासून उलटे मोजा. 100 पासून उलटे आकडे मोजायला गेले ना की आपल्या मनात एक सहज भावना येते की आता उलटे मोजायचे, तर चुकता कामा नये. मग चुकता कामा नये, मग आपण काय करतो? ते आकडे इमॅजिन करतो आणि इमॅजिनेशन वरती वाचायला सुरुवात करतो. त्यांनी काय होतं? आपलं सगळं कॉन्सन्ट्रेशन त्या कृतीवरती राहतं, बाजूच्या गोष्टी विसरल्या. सायकोलॉजी मधलं व्यायाम तुम्ही करून बघा. 100 99 98 97 96 95 94 93 92 91 90 89 88 87 86 85 84 83 82 81 80 79 78 असं करत बघा मागे मागे. जर सवय नसेल तर दचकाला होतं एकदम एकदम 100 99 98 असं एकदम थांबतो, कारण ते एकीकडे इमॅजिनेशन चाललेलं असतं. त्याच्यामध्ये होतं काय? इतर विचारांकडे मन डायव्हर्ट होतं. तेच ध्यानामध्ये करायचं. फक्त ध्यानामध्ये हा उपाय म्हणजे आजारपणावरचा उपाय नाहीये, शांतीकडे जाण्याची अवस्था आहे. मग काय करणार? मग श्वासावरती लक्ष केंद्रित करायचं. एक श्वास घेतो, एक श्वास सोडतो, एक श्वास घेतो, एक श्वास सोडतो. ही प्रक्रिया सहज चालू आहे, नैसर्गिक आहे. ती काय असं अखंड धरावे सांडावे असं त्यांनी म्हटलंय. म्हणजे आता बस आणि श्वास घे असं सांगायचं नाहीये. अखंड धरावे सांडावे हे जे चाललेलं आहे त्याच्याकडे लक्ष दे. अखंड चाललंय ते. असं श्वास एका थोड्या वेळ थांबले, जरा ब्रेक घेतला, ब्रेकच लागेल आपला बरोबर. तर असं ब्रेक नाही येतो, त्याला लक्ष दे त्याच्याकडे थोडंसं. पण श्वासावरती किती वेळ लक्ष देणार? थोड्या वेळ मन लक्ष देईल श्वासावरती, पण फार टिकणार नाही मन त्याच्यावरती, पुन्हा धावेल ते विचारांच्या मागे. मग त्याला काय करायचं? श्वासावरती मंत्र ठेव. मग श्वासाचा मंत्र कुठला? सगळ्यात सोपा मंत्र ओम, एक अक्षरी मंत्र. त्याच्यापेक्षा सोपा सोहम, तो श्वासावरती बसवता येतो. धरिता सो, सोडिता हम. श्वास घेताना 6, सोडताना अहम, 6 अहम, 6 अहम, 6 अहम अशी धारणा धरायची. सगळं अवधान ते श्वासावर द्यायचं आणि प्रत्येक श्वासाच्या लईवरती श्वास घेताना 6चा उच्चार होतोय आणि श्वास सोडताना अहमचा उच्चार होतोय असं कल्पना करायची. असं म्हणायचं नसतं 6 अहम, 6 अहम, 6 अहम, 6. थोड्या काळानंतर असं होतं की श्वासाची लय आणि त्याच्यावरचा हा मंत्र हे गणित चुकायला लागतं आणि मंत्र मन श्वासावर निघून ऑटोमॅटिक मंत्रावरती जातं. आणि एकदा का मन त्या नाममंत्रावरती स्थिर झालं की बाहेरचे विचार, तेव्हा विचार येत नसतात का? मनामध्ये येत असतात, पण ते आतमध्ये शिरत नाही, चित्तामध्ये. कारण चित्त दुसरीकडे एंगेज असतं, त्याला वेळच नसतो त्याच्याकडे बघायला. मग मनाला शांत अवस्था प्राप्त व्हायला लागते. हा कालावधी वाढायला लागला, हे लगेच होत नाही. म्हणजे आज ध्यानाला बसलो 10व्या दिवशी ही अवस्था प्राप्त होईल असं सांगता येत नाही. ही प्रोसेस आहे. जर मला शांत व्हायचं आहे तर ही अव्याहत. म्हणून पुढे गेल्यानंतर मुक्ताई काय सांगते? नित्य मंत्रे. नित्य हा शब्द फार महत्वाचा आहे. रोज रोज करायचं. हळूहळू उत्तरोत्तर अंतःकरण शांत व्हायला. मग त्याच्यानंतर एक श्वास घेतो आहे, एक श्वास सोडतो आहे. एक श्वास घेतल्यानंतर एक श्वास सोडण्याच्या मध्ये आणि श्वास सोडल्यानंतर पुन्हा घेण्याच्या मध्ये एक बारीक जागा असते. त्या जागेमध्ये काहीच नसतं, श्वासही नाही, मंत्रही नाही. त्या जागेवरती चित्त जायला लागलं की एकदम शांत अवस्था प्राप्त व्हायला लागते आणि तो कालावधी वाढायला लागतो.
तो जसा जसा कालावधी वाढतो तसं तसं शांत अवस्था वाढाली. पण हे सरावानी होत. पण हे सगळं समजून घ्यायचं असेल तर साधना टप्प्याटप्प्यात करावी लागते. म्हणून मुक्ताबाई त्याच्या पुढे जोडून असं म्हणतात की हे सगळं तुम्हाला कळेल कसं, हे कोण सांगायला येणार. म्हणून त्यांनी क्रम सांगितला, आधी करी मनन मग करी श्रवण, किंवा आधी करी श्रवण मग करी मनन, रोकडेची साधन आले हाता, साधिले साधन नित्य अनुष्ठान, चित्ती नारायण मंत्र जपे, मुक्ताई प्रवीण नारायण ध्यान, नित्य मंत्रे स्नान करी वेगे. आधी करी श्रवण मग करी मनन. काही ठिकाणी आधी करी मनन मग करी श्रवण असं, पण हा पाठभेद आहे. दोन्ही गोष्टी ह्या एकमेकांशी संलग्न आहेत, श्रवण आणि मनन. काय आधी मनन श्रवण असतं का, आधी मनन का श्रवण वगैरे असं काही नाहीये. दोन्ही गोष्टी पॅरलल चालणार आहेत. कारण श्रवण केल्याशिवाय मनन होणार नाही, आणि मनन नीट नसेल तर श्रवणाचा काही उपयोग होणार नाही. श्रवण मनन हे दोन्ही. आधी करी श्रवण मग करी मनन, रोकडेची साधन आले हाता. पारमार्थिक साधनेतला सगळ्यात महत्वाचा भाग काय असेल तर श्रवण हा आहे. पण श्रवण म्हणजे नुसतं ऐकणं नाही, समजून घेणं आहे. म्हणून त्याला मनन हा शब्द जोडलेला आहे. नुसतं ऐकू नको, समजून घे. नाही समजलं तर विचार. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया असं म्हटलंय भगवद्गीतेमध्ये. परिप्रश्न, पण परिप्रश्न असले पाहिजे. परिप्रश्न म्हणजे साधनेला उपयुक्त प्रश्न. काहीतरी प्रश्न सद्गुरूंना विचारायचे नाही. लोक काही विचारतात. मागे सांगितलं होतं, गोंदवलेकर महाराजांना एखादा प्रश्न विचारला. तो गोंदवल्याला कायम जायचा. तो गोंदवल्याला तेव्हा प्रसादाची सोय केलेली होती. येणाऱ्या साधक लोकांना रिकामी पोटी जायला नको म्हणून भात आमटी भाजी अशी सोय केली होती. भाजी कुठली करणार, उसळ सगळ्यात सोपी असते, पुरवठ्याला येते, म्हणून तिथे मुगाची उसळ असायची खूप वेळा. तर तो मनुष्य जेव्हा जेव्हा जायचा तेव्हा भाजीला मुगाची उसळ असायची. तर त्याला असं वाटलं काय रोज काय मुगाची उसळ. सद्गुरूंच्या इथे गेल्यानंतर काय काय चोचले लोक कर, रोज काय मुगाची उसळ. तरी महाराजांना विचारलं, काय हो महाराज, गोंधळाला काय मुगाचं पीक जास्त येतं का म्हणे, रोज मुगाची उसळ असते. महाराज मला बरोबर आहे तू म्हणतोयस ते. काय माहितीये का, रामाची अशी इच्छा आहे की इथे येणाऱ्या माणसांनी मूग घेऊन गप्प बसावं म्हणून मुगाची. आता हे काय परिप्रश्न नाहीये, असे प्रश्न सद्गुरूच नसतात विचारायचे. साधनेविषयी प्रश्न नाही समजलं विचारलं पाहिजे, आपल्याला अधिकार आहे. लोक काही सांगतील अध्यात्माच्या नावावरती, आपण ते पटलं पाहिजे. ते शास्त्र, तस्मात शास्त्रम प्रमाणम ते असं म्हटलेलं आहे. ते शास्त्राला धरून असलं पाहिजे. वक्ता जो कोणी प्रवचनकार प्रबोधनकार त्या गादीवरती बसून मार्गदर्शक जो कोणी असेल, तो जे प्रतिपादन करतो आहे ते शास्त्राला धरून आहे का, गीतेला धरून आहे का, संतांच्या साहित्याला धरून आहे का, हे आपण प्रमाणबद्ध बघितलं पाहिजे. त्याचा प्रॅक्टिकली काही उपयोग आहे का, ते व्यवहार्य आहे का, तो सांगतोय का, हे आपण समजून. काही सांगेल काही फॉलो नाही करायचं. श्रद्धा असावी पण आंधळी नसावी. सद्गुरूंना फॉलो करावं पण ब्लाइंड फॉलो करू नये. येणे अनुमानाची राहिला, त्याने परमार्थ केला तो वाया गेला. अंदाजपंचे काही नाही करायचं. न जाणता कोटीवरी साधना केली परोपरी, तरी मोक्षाचा अधिकारी होणार नाही असं समर्थ म्हणतात. न जाणता समजून घेऊन ग, आणि समजून घेण्यासाठी म्हणून श्रवण मनन हे दोन्ही सांगितले. जे ऐकशील त्याच्यावर विचार कर, मनन कर. श्रवण खूप महत्वाचं आहे. समर्थांनी इतकं सुंदर लिहिलं त्याच्यावरती, ऐकिल्या विण कळेना हे ठाऊका आहे जना, या कारणे मूळ प्रयत्न श्रवणा आधी. पहिले श्रवण. वेदामध्ये असं सांगितलेलं आहे की तुम्ही कितीही श्रवण केलं तरी देखील आत्मज्ञान काही प्राप्त होणार नाही. बघा कसं लिहिलंय, कितीही श्रवण केलं तरी काही आत्मस्थिती प्राप्त होणार नाही. मग पण ती कशाने प्राप्त होईल हे समजून घेण्यासाठी श्रवण करावं लागेल असं पण सांगितलेलं आहे. म्हणून नवविधा भक्तीमध्ये जो क्रम सांगितलाय तुझा, पहिले श्रवण मग कीर्तन. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. भक्तीची अंतिम स्थिती आत्मनिवेदन. सुरुवात श्रवणापासून होते, आणि आधी श्रवण मग कीर्तन. कारण माणसाचा सहज स्वभाव आहे की त्याला ऐकण्यापेक्षा ऐकवायला जास्त आवडतं. पण संत सांगतात, अध्यात्म सांगतात, आधी ऐकवायचं नाही, आधी ऐकायचं. आणि तुम्ही बघा आता ऐकण्याची क्षमता लोकांची फार कमी झालेली आहे. पेशन्स किती कमी आहे आपल्याकडे. फोनवरती बोलायचं पण लोकांना ट्रेनिंग घ्यायला लागतं. कॉन्व्हर्सेशन स्किल्स असे कोर्स असतात की आता शिकवा, शिक्षण पैसे देऊन शिकायला लागतं कसं बोलायचं, कसं फोन हँडल करायचा.
कारण आपल्याला इतकी घाई असते, आपण समोरच्याला फोन करतो किंवा समोरच्याने आपल्याला फोन केलाय, तो आपल्याला काही प्रश्न विचारतोय किंवा आपण त्याला प्रश्न विचारलाय, तर मी एखाद्याला प्रश्न विचारला फोनवरती तर आपण थोडा पॉज घ्यायचा असतो, त्याच्याकडनं उत्तर अपेक्षित असतं. पण प्रश्न पण आपण विचारतो, उत्तर पण आपण द्यायला सुरुवात करतो, खूप गोंधळ चाललेला असतो, कॉन्व्हर्सेशन घडतच नाही लोकांचं. पेशन्स नाही, कारण का श्रवण खूप महत्वाचं आहे. पहिलं ऐकलं पाहिजे आणि ऐकायचंय. ऐक परमार्थाचे साधन जेणे होय समाधान, ते तू जाण गा श्रवण निश्चय. परमार्थाचं साधन म्हणून सांगितलेलं आहे. ऐक परमार्थाचे साधन ते तू जाण गा श्रवण. श्रवणे सद्बुद्धी लागे, श्रवणे विवेक जागे, श्रवणे मनन हे मागे भगवंतासी. सेविलेची सेवावे अन्न, घेतिलेची घ्यावे जीवन, तैसे श्रवण मनन केलेची करावे. केलेची करावे याचा अर्थ नित्य करावे, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करा. चांगलं ऐका, पण हे पण सांगितलेलं आहे, उगाच काहीतरी ऐकत बसायचं नाही. पुढे काय ऐकायचं काय नाही हे सगळं सांगितलेलं आहे. जिथे अद्वैत तत्वज्ञानाबद्दल म्हणजे पारमार्थिक विषयाबद्दल, कारण तुम्ही प्रबोधन आणि ऐकायला जाता जेव्हा कीर्तन, मुळात असा नियम आहे कीर्तन प्रवचनाचा, म्हणजे जसं कीर्तन निरूपणामध्ये समर्थांनी नियम कीर्तनाचे सांगितलेले आहेत, कीर्तन प्रवचनाचे, की तुम्ही ज्या विषयावर बोलणार आहात तो विषय प्रतिपादित करणार आहात, ते आधी पूर्वकल्पना श्रोत्याला दिली गेली पाहिजे. तुम्ही कशावर बोलणार आहात, येणारा श्रोता त्या विषयाला धरून तुमच्याकडे येतो. नाही तर काय बोलणार आहे माहिती नाही, घ्या विचारलं काय तू प्रवचन जाणार आहे, तू कशावर आहे प्रवचन, काय माहिती आहे प्रवचन, काय माहिती आहे प्रवचन, कशावरती आहे, काय विषय आहे, तो प्रतिपादन काय केलं जाणार आहे, हे आधी माहिती असायला पाहिजे, हा नियम आहे. आणि मग आपण जेव्हा जातो श्रवणाला तेव्हा तो विषय काय प्रतिपादित होणार आहे, त्याच्याशी माझा कितपत संबंध आहे, मला त्याच्यावर किती माहिती आहे, काहीच माहिती नसेल पण मला ऐकायला जायचं, थोडी माहिती घेऊन जाता येते का, विचार करू मग एक योग्य पद्धतीने श्रवण करतं, म्हणजे मग तो विषय आपल्या डोक्यापर्यंत येतो तरी. त्यामुळे वक्ता कोण आहे, प्रवचनकार कोण आहे, हे पण थोडं तपासून जावं. त्याची गुरुपरंपरा काय आहे, त्याच्याकडे काय परंपरागत मार्ग आलेला आहे, त्याचे गुरु कोण आहे, तो कुठल्या विषयावरती बोलणार आहे, हे एकदा समजून घेतलं पाहिजे. कारण काय असं नाही का, जशी ज्ञानाची परंपरा असते तशी आपल्याकडे अज्ञानाची पण परंपरा असते, असं माझे सद्गुरू सांगायचे. म्हणजे त्यांनी अज्ञानाची परंपरा कशी असते सांगण्यासाठी एक उदाहरण इतकं सुंदर दिलं होतं. ते मला ते की एका ठिकाणी ना बिल्डिंगच्या इथे असं बंगले होते, ते मुलं मध्ये ग्राउंड होतं, त्याच्यात मुलं क्रिकेट खेळत आणि क्रिकेट खेळता खेळता एका मध्ये जोरात शॉट मारला, तो चेंडू उडाला आणि बाजूच्या एका घराच्या गच्चीत जाऊन पडला. बंगला होता असं 1 मजली 2 मजली, तर गच्चीत पडला. तर ती पोरं गेली बॉल आणायला, तो गच्चीत पडलाय म्हटलं आधी. तर गच्चीत गेल्यानंतर तिथे दिसलं की एक आगडबंब मनुष्य पोट बीट मोठा असलेला तो तिथे झोपलाय आणि त्याच्या तिथे तो चेंडू पडला होता. आता पोरं असतात ती काय रात्ते असतात, आता चेंडू घ्यायचा आणि सरळ परत यायचं ना. त्यातला एक पोरगा पक्का वात्रट आहे, तो चेंडू उचलला आणि तो पटकन इतर पोरांना मला, अरे हा कसला झाडा माणूस आहे रे, हा गच्चीमध्ये मेला तर याला खालती कसं नेणार. ते नेमकं त्या माणसाने ऐकलं आणि काय पोरं आहे ती माझ्या मरणावर टपलेत म्हणून त्या पोराला धरून ठेवलं. कुठे तुझे वडील, तुझ्या ह्याच्या वडिलांना बोलवून घेऊन या म्हणे, हा असं बोलतो म्हणे मी मेलो तर मला खालती कसं नेणार म्हणे, तुला काय करायचंय, ही काय पद्धत आहे का बोलायची. तो चिडला एकदम आणि पोराला धरून ठेवलं. ही पोरं काय लगेच गेली त्याच्या वडिलांना, ओ काका तुमच्या मुलांना पकडून ठेव, त्या काकाने धरून ठेवलंय. वडील गेले तावातावानी, कोणी माझ्या मुलाला पकडलंय, तर गेले वरती. काय झालं, काय तुमचा मुलगा, मी इथे झोपलो होतो तर मला बघून म्हणतो म्हणे एवढा जाडा मनुष्य मेला तर खालती कसा न्यायचा. आता वडील आहेत ना ते, त्यांनी समजूतदारपणा दाखवायचा. तर ते म्हणतात पण एक मूर्ख आहे, त्याला काय कळतं, एवढा विचार काय करायची गरज आहे, 4 तुकडे करायचे नाहीच खाली. तुला कळतं बाप पण असा आहे, पोरगा पण असा आहे म्हणून हे असं आहे, तू बापाला पण धरून आडदांड असतो चांगला, तू धरतो त्याला सुद्धा. तोंड आता कुणाला बोलणार, ते पोरं इतकी वाटत असतात, आता कुणाला बोलणार, ह्याच्या आजोबाला बोलू का म्हणे, बोला म्हणे. ते आजोबा देऊन सांगतात तुमच्या नातवाला आणि पोराला धरून ठेवले त्या बाजूच्या बिल्डिंग मधल्या माणसाने, कारण ते असं बोलले म्हणून, ते दोघंही मूर्ख आहेत म्हणे, चला मी येतो असं म्हणून ते वरती. काय झालं तर तो सांगतो बघा, हा तुमचा नातू मला की एवढा जाडा मनुष्य मेला तर खालती कसा नेणार. त्याच्या वडिलांना बोलावलं तर वडील म्हणतात पण एवढं काय 4 तुकडे करून खालती न्यायचं. ते आजोबा म्हणतात दोघंही मूर्ख आहेत, इथेच जाऊन टाकायचं मला. याला म्हणतात अज्ञानाची परंपरा, असं स्वामी सांग. ही अज्ञानाची परंपरा आहे. जशी ज्ञानाची परंपरा असते तशी अज्ञानाची परंपरा असते. श्रोता म्हणून आपलं हे काम आहे की आपण श्रवणाला जातो तेव्हा ते बघायला पाहिजे की वक्त्याच्या मागे कुठली परंपरा आहे.
प्रत्येक वक्त्याच्या मागे असेल असं नाही, पण किमान तू कुठल्या विषयावरती बोलतो आहे. आता श्रोता आणि वक्त्याची जात धर्म बघायची नसते, तो कुठल्या जातीचा आहे. अध्यात्मात जात धर्म याला काही जागा नाही. ज्ञानाची परंपरा असायला पाहिजे. ज्ञानाची परंपरा ओळखणार कसं? जेथे संशय तुटती होय आशंका निवृत्ती, अद्वैत ग्रंथ परमार्थी श्रवण करावे, जेणे परमार्थ वाढे अंगी अनुताप चढे, भक्ती साधना आवडे या नाव ग्रंथ. जिथे गेल्यानंतर आपल्या शंकांचं निरसन आपसूक होतं ते श्रवण योग्य आहे, आणि ते प्रबोधनाची प्रक्रिया बरोबर आहे. बोलणारा काय बोलतो, ऐकणारा काय काय तुझा पत्ताच नाही. मी एका ठिकाणी एकाचं कीर्तन प्रवचन ऐकायला गेलो होतो. ते कीर्तन करता करता कीर्तनकार एकदम राजकारणामध्ये शिरले. ही ती जागा नाही, हे पक्क लक्षात ठेवलं पाहिजे. राष्ट्रप्रेमावर जरूर बोलावं, पण राजकारणावर बोलू नये. साईबाबांनी सांगितलं की नाही, दासगणू महाराजांचा किती सुंदर किस्सा आहे. दासगणू महाराज ज्या वेळेला ते कौपिनेश्वराच्या मंदिरामध्ये ठाण्याला प्रवचन करायचं, कीर्तन, अप्रतिम कीर्तन. दासगणू महाराज म्हणजे ज्यांची संपूर्ण साधना शिर्डीच्या साईबाबांकडे घडली, ते साईबाबांचे अंतरंग अधिकारी शिष्य, आणि ज्यांनी गजानन महाराजांची गजानन विजयी पोथी. संत दिसता ती वेगळाले परंतु स्वरूपी मिळाले, असं आहे ते. जेव्हा शिर्डीला होते एकदा, आणि त्यांचं एकदा शिर्डीमध्येच कीर्तन आयोजित केलं होतं, तर शिर्डीत राहिले होते. आता स्वाभाविक गोष्ट आहे की शिर्डीमध्ये राहतात, शिर्डीत कीर्तन आहे, तर जाताना ते बाबांना नमस्कार करायला गेले, आणि जाताना एकदम कीर्तनकाराचा विशेष पेहराव करून गेले, असं पगडी पट्टा वगैरे सगळं, उपरणं, पायात बूट, सगळं छान. बाबांना नमस्कार करायला गेले. बाबांना नमस्कार केला तर बाबा पटकन माले, आ हा हा वा, नवरदेव काय सजला, कुठे चाललाय, असं ते माले. दासगणू महाराज माले, नवरदेव? अहो कीर्तन चाललंय, मग हे कशाला सगळं घातलंय माले, काढ ते सगळं, असं म्हणून बाबांनी प्रत्यक्ष स्वतःच्या हाताने त्यांच्या अंगावरचा अंगरखा, उपरणं हे सगळं काढलं. फक्त धोतर, उघडे बंब, गळ्यात एक तुळशीची माळ आणि हातात एक तारी. आता जा म्हणे कीर्तनाला. त्याच्यानंतर अव्याहत शेवटच्या श्वासापर्यंत जेव्हा जेव्हा दासगणू महाराज कीर्तनाला उभे राहायचे, ते या पोशाखात उभे राहायचे. का तर बाबांनी सांगितलं. आता ही कृती फार विलोभनीय आहे, पण याच्यावरती उपदेश जो केलाय तो फार महत्वाचा आहे. बाबा जाताना त्यांना असं म्हणाले की एक लक्षात ठेव, ही सगळ्यांसाठी संदेश, फक्त दासगणू महाराज हे निमित्त आहे. ही मूळ नारदीय गादी, ज्या गादीवरती बसून तुम्ही प्रबोधन प्रवचन कीर्तन करताना, ती गादी आपली नाही, ही मूळ नारदीय गादी. येथूनच हरिदासांची मांदी, बाह्य रंगाची जान उपाधी, अंतरशुद्धी ध्येय जेथे. तर ऐकणाऱ्यांनी सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे, श्रोत्याचं एक कर्तव्य असतं. म्हणून पुढे समर्थ काय म्हणतात, परिपरत्र साधने विण म्हणो नये ते श्रवण, जेथे नाही आत्मज्ञान तया नाव कर्मणा. ज्या प्रवचन कीर्तन प्रबोधनामध्ये परत्र साधन सांगितली जात नाही, परत्र म्हणजे पारमार्थिक साधनेविषयी बोलणं होत नाही, अध्यात्माविषयी प्रत्यक्ष बोलणं होत नाही, अद्वैत ग्रंथावरती बोलणं होत नाही, जिथे आत्मज्ञानाबद्दल बोलणं होत नाही, ते प्रवचन किंवा ते श्रवण नाही, तो केवळ करमणुकीचा कार्यक्रम आहे. ते म्हणून त्या नाव कर्मणा असं त्यांनी म्हटलेलं आहे. ते करमणुकीचा कार्यक्रम झाला तो. काय होतं, श्रोता आणि वक्ता, श्रीराम समर्थ असं म्हटलेलं आहे. श्रोता आणि वक्ता दोघांचीही जबाबदारी असते की आपण प्रवचन प्रबोधन कीर्तन करतो आहोत, तर तो मनोजयाचा मार्ग सांगायचा आहे, तो मनोरंजनाचा मार्ग नाहीये. आणि ऐकायला जाताना पण ते लक्षात ठेवलं पाहिजे की आपण मनोजयाचा मार्ग समजून घेण्यासाठी जाणार आहोत, करमणूक करून घेण्यासाठी नाही. काय सुंदर आहेत ते प्रवचनकार, काय नकला करतात. जिथे गेल्यानंतर आपल्याला अंतर्मुक्ता प्राप्त होत नाही, ज्या प्रबोधन प्रवचनामध्ये, ते श्रवण करू नये, तिथे जाऊ नये, थांबू नये, बिलकुल थांबू नये. मी एक कीर्तनकार बघितले जसे ते राजकारणात जायचे, तसे दुसरे एक कीर्तनकार बघितले होते, त्यांनी इथं कीर्तन करता करता पत्ते कसे घ्यायचे सांगायला सुरुवात केली, तर किती वेळ पत्तेच सांगत बसले होते. पत्ते कसे घ्यायचे, आता काही कीर्तनाचा विषय. एका प्रवचनकारात मी ऐकतो, एका प्रवचनकार एकदम डायरेक्ट सिनेमाची स्टोरीच सांगायला लागला. दाखला म्हणून एखादी गोष्ट द्यायला काही हरकत नसते प्रवचनामध्ये, कारण सगळं काही वाईट असतं असं नाहीये. त्यातलं ते चांगलं आहे की तुम्ही त्या विषयाला अनुसरून दाखला द्यायला काही हरकत नाहीये, पण त्याच्यावरतीच बोलणं तो काही प्रधान विषय नाहीये, त्याला कर्मणा म्हणतात. समर्थ करमणुकीचा कार्यक्रम दिला. न घडे जेणेनी मळक शालन, साईबाबांचं वाक्य आहे.
न घणे जेणेनी मळक शालन, त्याते काय म्हणावे साबण, न करीजे अविद्या निरसन, ते काय श्रवण म्हणावे, असं साईबाबा म्हणतात. पुढे ते म्हणतात, श्रोते बहुत असती परी श्रवणे जोडे श्रद्धा भक्ती, ईश्वर वा संत चरणी प्रीती, ही श्रोतृस्मृती दुर्मिळ, असते साईबाबांची वाक्य साई सच्चरितामधली. थोडं आपण लक्षात घेतलं पाहिजे, कारण मुक्ताबाईंनी महत्वाचा मुद्दा सांगितलेला आहे. आधी करी श्रवण मग करी मनन, रोकडेची साधन हाता आले. आधी करी श्रवण मग करी मनन. श्रवण आणि त्याच्यावर लगेच चिंतन व्हायला पाहिजे. श्रवण कसं करायचं, मी तुम्हाला एक सुंदर प्रसंग सांगतो. कलावती यांच्या जीवनात मागे मी सांगितलं होता एकदा, की कलावती लहान असताना, गोकर्णाला असताना त्यांचे वडील कीर्तनाला साथ करायला जायचे. कीर्तनाला साथ करता करता त्या कीर्तनकारांनी, बाळशास्त्री हरदास, त्यांच्या कीर्तनाला ते साथ करायला जायचे. बाळशास्त्री हरदासांनी त्या कीर्तनामध्ये सांगताना असं सांगितलं की माणसाचं आयुष्य एक क्षणभंगूर आहे, पाण्याच्या बुडबुड्यासारखं आहे, असं प्रवचनात त्याच्यावर ते बोलत होते. कीर्तनामध्ये कीर्तनमध्ये संपलं. त्याच्यानंतर कलावती लहान होते, 8 वर्षाच्या फक्त, आणि त्यांचे वडील अण्णा ते परत आले. पाऊस पडत होता तेव्हा. अण्णा आतमध्ये गेले. कलावती आई हातपाय धुवून पुन्हा ओसरीवरती बसल्या आणि अशी पागोळी पडत होती. ती जिथे पागोळी खाली पडते तिथे पाणी थोडं साचलं होतं, त्याच्यात ते पागोळी पडायची, बुडबुडे तयार व्हायचे. एकटक त्याच्याकडे तल्लीन होऊन बघत बसल्या. त्यांच्या वडिलांना इतकं कौतुक वाटलं की इतकं एकटक काय बघते. न राहून त्यांनी विचारलं, बाळ काय बघतेस. आईनं बाळ म्हणायचे लहान, बाळ काय बघतेस. तर ते म्हणाले, अण्णा बुडबुडे बघते. तर बुडबुड्यात काय बघणार काय. तर ते म्हणाले, आत्ताच बाळशास्त्रींनी सांगितलं ना की आपलं आयुष्य बुडबुड्यासारखं आहे, तेच बघते आहे. काय कळलं तुला. ते म्हणाले, बघा, जो आता एकदम मोठा बुडबुडा होता तो तयार झाला आणि फुटला, तो बुडबुडा म्हणजे आजोबा. जो बुडबुडा आता मोठा होतो आहे आणि फुटण्याच्या मार्गावर आहे ते म्हणजे तुम्ही. आणि जो नुकताच तयार झालेला बुडबुडा आहे ते म्हणजे मी. असं त्याला म्हणतात श्रवण. जे ऐकलं ते ती प्रोजेक्ट करते स्वतःच्या आयुष्यामध्ये लगेच त्याच्यावर, कारण का त्याच्यावर मनन झालेलं आहे. आला गेला मनोगती नाही, इकडनं आला तिकडनं गेलं बोंबलं बाहेर. त्याला श्रवण नाही म्हणत. आणि आपल्याला श्रवण घडत का नाही त्याचं उत्तम उदाहरण डोंगरे महाराजांनी दिले. ते आपल्याला श्रवण संत सांगतात. आता मुक्ताबाईंचे सांगितलेलं आहे की आधी करी श्रवण मग करी मनन, रोकडेची साधनं हाती आले. सहजपणे ते साधन लक्षात येतं, पण आपल्याला असं का लक्षात येत नाही. किती वर्ष आम्ही प्रवचन कीर्तन ऐकत असतो तरी आमच्या वृत्तीत बदल होत नाही, साधना बदलत नाही. याचं कारण का, जसं श्रवण घडायला पाहिजे तसं घडत नाही, कारण चित्त पूर्ण श्रवणात नाहीये. डोंगरे महाराज कथा सांगायचे की एकदा 2 मासेमार करणारे, नावाडी मासेमारी करणारे होते. रात्रीच्या 12 नंतरच्या वेळामध्ये मासे पकडायला गेले. आपल्या होडीमध्ये बसले, जाळं बिळं घेतलं, वल्लव घेतलं आणि होडी वलवायला सुरुवात केली. आणि त्याचं ठरवलं की मध्यापर्यंत जाऊन जाळं टाकू, म्हणजे चंद्राच्या प्रकाशात विशिष्ट जातीचे ते मासे येतात, मध्यरात्री ते आपल्याला मिळतील, असं म्हणून तयारीने बसले. बराच वेळ वल्लव मारतायत, पण मध्यापर्यंत काही पोचायला तयार नाही. त्यांना एवढं आश्चर्य वाटलं की वारा नाहीये, पाण्याला एवढा वेग नाहीये, आपण पटकन पोहोचलं पाहिजे, पण इतक्या वेळ वल्लव मारून सुद्धा आपण पाण्याच्या मध्यभागी का पोहोचत नाहीये. दमछाक व्हायला लागली. थोड्याने दिवस थोडा प्रकाश यायला सुरुवात झाली. प्रकाश जसा आला तसं त्यांना कळलं की अरे आपली होडी किनाऱ्यावरतीच आहे आणि आपण नुसतेच वल्लव मारतोय. मग असं कसं झालं. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपण जाळं बिळं घेऊन सगळं होडीमध्ये बसलो अंधाऱ्या रात्री, पण होडी ज्या दोरखंडांनी दावणीला बांधली होती त्या दावणीचा दोरखंड सोडायचा राहिला. तो कितीही वल्लव मारलं तरी मध्यापर्यंत गेलं नाही. तसं डोंगरे महाराज म्हणायचे की त्याच्यामुळे आपल्याला श्रवण घडत नाही. आपण श्रवणाला जाताना अंतःकरणामधल्या वृत्तींचा दोर प्रपंचाच्या खुंट्याला बांधून ठेवून तसाच निघून जातो. तो थोड्या वेळ तुम्ही सोडला पाहिजे, म्हणजे लक्ष श्रवणात जातं, नाही तर अर्ध लक्ष तिकडे असतं. प्रयत्न करावा तसा. म्हणून ते असं म्हणतात, रोकडेची साधनं हाता. रोकडेची श्रवण खूप महत्वाचं असतं. संतांच्या जीवनात डोकावलं ना की आपल्याला कळतं की कसं श्रवण करावं, कसं ऐकावं. आणि ऐकायचं असतं.
समजून पण घ्यायचं असतं. नुसतं कौतुक करत नाही सोडायचं. एकदा एका ठिकाणी मी वाचलं होतं की काही श्रोते असे असतात, खूप भावुक असतात. एखादे प्रवचनकार जर का खूप छान बोलत असेल, वाणी चांगली असेल, तर त्यांना फार आवडतं ते. मग त्याच्या बोलण्यात जर भाव निर्माण होत असेल तर काही लोकांचं अंतःकरण भावुक असतं, ते द्रवतं पटकन, डोळ्यातनं पाणी येतं, भाव जागृत होतात, असं अनेक गोष्टी घडतात विशिष्ट प्रसंग सांगताना, विशिष्ट ओव्यांवरती बोलताना. तसं एकदा एका श्रोत्यांनी सगळं ऐकलं आणि एका प्रवचन करायला जाऊन ते नंतर जेव्हा जातात भेटायला, नमस्कार करायला वगैरे, तेव्हा त्यांनी जाऊन त्या प्रवचनकारांना सांगितलं, तुमची वाणी काय गोड आहे, तुम्ही ज्ञानेश्वरीवरती बोलता तर असं वाटतं साक्षात ज्ञानेश्वर महाराजच बोलतायत, जणू काही ज्ञानेश्वर महाराज समोरून बोलतात की काय असा आम्हाला भास होतो. झालं खलास. श्रोत्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे, असं कधीही कुणाबद्दलही काही वाटलं तरी ते आपल्या मनात ठेवावं, कधी जाऊन वक्त्याला ते सांगू नये. कारण वक्ता जर का साधक नसेल तर गडबड होणार, त्याच्या मागे गुरूंचा हात नसेल तर मोठी गडबड होणार. पण तुमच्या बोलण्यात प्रत्यक्ष ज्ञानेश्वर बोलतायत, समर्थ बोलतायत असं वाटायला लागल्यानंतर त्याला असं वाटायला लागतं की आपण तशीच आहोत, आणि मग ती झूल अंगावरती पडते मोठेपणाची, आणि मग सगळी घसरगुंडी व्हायला सुरुवात होते. त्यामुळे श्रोता वक्ता श्रीराम समर्थ म्हणण्याचं कारण आहे की श्रोत्याची पण काही जबाबदारी आहे. वक्त्याचं कौतुक करावं, पण थोडंफार केलं तर हरकत नाही. छान वाटलं आजचं प्रोजेक्ट पण ठीक आहे, पण कुठल्याही संतांची त्याची तुलना कधीच करू नये, कारण ती होऊच शकत नाही. प्रति बालाजी, प्रति तुळजाभवानी सगळं असतं, पण प्रति ज्ञानेश्वर, प्रति तुकाराम महाराज शक्य नाही. ते एकमेवा द्वितीय आहेत. ते लता मंगेशकरच्या जीवनातला एक प्रसंग आहे. लता मंगेशकरांचा एक कार्यक्रम होता, 60 वर्ष पूर्ण झाली तेव्हा त्या कार्यक्रमाला पु ल देशपांडे हजर होते आणि त्यांनी त्याच्यावरती थोडं भाषण केलं. तेव्हा ते असं म्हणाले की गायन क्षेत्रामध्ये अनेक प्रतिलता निर्माण झाल्या आणि होतीलही, पण खरी किंमत मूळ प्रतिलाच आहे असं ते म्हणाले. पण प्रतिलता निर्माण होऊ शकतात, पण प्रति तुकाराम महाराज, प्रति ज्ञानेश्वर महाराज शक्यच नाही, कल्पांती शक्य नाही. ते एकमेव भगवंतच आहेत ते. तुकाराम महाराज काय, समर्थ काय, ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, नामदेव, सगळी संत मंडळ. पण त्यांनी जे सांगितलेलं आहे, त्यांनी जो मार्ग सांगितलेला आहे, त्या मार्गावरती प्रतिपादन होतं की नाही हे तपासून श्रवणाला जावं, असं मुक्ताबाईंना सांगायचं. म्हणून आधी करी श्रवण मग करी मनन. आपण जे ऐकतो आहोत, जे ऐकणार आहोत, त्याच्यावर थोडं मनन पण केलं पाहिजे, समजून पण घेतलं पाहिजे. असं काहीतरी कोणतरी काहीतरी सांगेल आणि आपण एकदा एक प्रसंग घडला होता. एका ठिकाणी प्रवचन चालू होतं एका ठिकाणी, आणि तिथे प्रवचन झाल्यानंतर त्या प्रवचनकाराला भेटायला एक मुलगा गेला तरुण. त्यावेळेची पिशवी होती. तर म्हणे तुम्हाला एक शंका विचारायची. काय विचारायचे म्हणून तुम्ही सगळे गेल्यानंतर पिशवीतनं बरणी काढली, त्या बरणीमध्ये एक साप ठेवला होता काळा. तर प्रवचनकाराला हे काय आणलंय? ते म्हणलं नाही, काल तुम्ही प्रबोधनामध्ये सांगितलं ना की ईश्वर प्राप्ती करायची असेल तर साधकांनी काळ्या नागाची उपासना केली पाहिजे. काळा नाग धरून आणलाय, आता याची उपासना कशी करू? याचा अर्थ सांगणारा आणि ऐकणारा दोघंही बद्ध स्थितीत. काळ्या नागाची उपासना वगैरे काही नाही, प्रतिकात्मक असं सांगितलं तर कुंडलिनीची उपासना करा, पण त्याला सुद्धा डायरेक्ट आधार भगवद्गीतेत नाहीये, म्हणजे आधार नाहीये. ज्ञानेश्वरीमध्ये त्याला दिलेले आहेत काही, पण काळ्या नागाची उपासना करा म्हणजे काय, ध्यान साधना करा असं त्याचा अर्थ आहे. काळ्या नागाची म्हणजे काळा नाग घेऊन त्याची उपासना, अगोरी काही करायचं नसतं. पण हे काय होतं, ऐकणाऱ्या माणसाने अर्धवट काहीतरी ऐकलं असतं. सांगणाऱ्याची पण जबाबदारी आहे की ते उकल करून नीट सांगितलं पाहिजे, अर्धवट सांगून सोडून द्यायचं नाही. जो विषय प्रतिपादन होतो आहे तो कन्क्लूड पण व्हायला पाहिजे, त्या वेळेला तो समजून दिला गेला पाहिजे आणि आपण समजून घेतला पण पाहिजे. नाही समजलं विचारलं पाहिजे की तुम्ही काल हे साधन. सद्गुरू सुद्धा जे सांगतात ते सुद्धा आपल्याला नाही कळलं तर त्यांना विचारलं पाहिजे, मला हे नाही कळलं. श्रद्धा असते ना, म्हणून काय परिप्रश्नेन सेवया म्हणून आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून श्रवण खूप खूप महत्वाचं आहे. श्रवणाने काय होतं, साधिले साधन नित्य अनुष्ठान चित्ती नारायण मंत्र जप असं ते साधिले साधन. पण
साधिले साधन याच्यासाठी पहिले श्रवण नीट घडावं लागतं आणि नीट श्रवण घडून त्याच्यावर मनन व्हायला लागतं आणि मनन झाल्यानंतर तसं इम्प्लिमेंटेशन व्हायला पाहिजे. माझे गुरु आहेत ना स्वामी माधवानंद, त्यांना चहा प्यायला फार आवडायचा आणि त्यांचे जे गुरु होते स्वामी माधवनाथ ते बिलकुल चहा प्यायचे नाही, बिलकुलच नाही. चहा कॉफी काही नाही, ते फक्त दूध प्यायचे. तर ते बऱ्याच वेळा साधकांना असं सांगायचे की शक्यतो साधकांनी साधक अवस्थेमध्ये असताना चहा कॉफी वगैरे पिऊ नये, दूध प्यावं कारण ते शरीराला उपयुक्त असतं असं ते सांगायचे. आणि तेव्हा माझे गुरु पण साधक अवस्थेमध्येच होते, ते तिथे जायचे. सगळ्या इतर लोकांना माहिती असतं की स्वामी त्यांचं नाव माधवनाथ, त्यांचं नाव पण माधवच होतं. दोन्ही मोठ्या स्वामींचं नाव पण माधवच आणि माझ्या गुरुचं नाव पण माधवच. त्यांना माहिती होतं माधव नगरकर म्हणजे माझे गुरु, ते चहा खूप पितात. आणि माधवनाथ तर सांगतात की सगळ्या साधकांना की चहा पिऊ नका, दूध प्या. नगरकरांना मात्र चहा प्यायला परवानगी आहे. ते एका साधकाने चक्क तक्रार केली स्वामींकडे, काय हो स्वामी तुम्ही सगळ्या सांगता दूध प्या चहा पिऊ नका, पण नगरकर मात्र चहा पितात, ते तुम्हाला चालतं का? तुम्ही त्यांना काही बोलत नाही. प्रश्न मार्मिक आहे. शंका आली, सद्गुरूंना विचारली. सद्गुरू लगेच सांगितलं बरोबर आहे, नगरकर चहा पितो हे बरोबर आहे, पण नगरकर 3:30 तास ध्यानालाही बसतो. तुम्ही 3:30 तास ध्यानाला बसा, तुम्हाला चहा प्यायला मी परवानगी देईन. हे आपण काय ऐकतो आहोत ते समजून घेतलं पाहिजे. तेवढ्या एका पिन पॉईंट वरती पकडून शब्दशः अर्थ घेऊन तसं पुढे जायचं नसतं. तो भाव पण समजून घ्यायचा असतो. त्या पद्धतीने जर का श्रवण घडलं तर रोकडं साधन हाती येतं असं त्यांनी म्हटलेलं आहे. रोकडे साधन म्हणजे काय? निसंदिग्ध साधन आपल्याला कळतं. नक्की काय केल्यामुळे ईश्वर प्राप्ती होईल हे श्रवणाबद्दल कळून येतं, जर सांगणारा तसा असेल तर, जो ते प्रतिपादन करत असेल तर. आणि हे गृहीत धरलेलं आहे की तसंच प्रतिपादन करणारा समोर आहे, म्हणून ते आपल्याला उपदेश करतात की आपण श्रवण करताना ते लक्षात घेतलं पाहिजे, ते साधन समजून घेतलं पाहिजे. नुसत्या कथा ऐकून काही उपयोग नाही, त्या कथांमधलं मर्म काय सांगितलेलं आहे ते लक्षात घेऊन ते आपल्या जीवनामध्ये कसं उतरेल याचा प्रयत्न करत राहिलं पाहिजे, तर ते श्रवण घडेल. आणि असं श्रवण घडलं तर रोकडं साधन हाती येईल, समजून येईल की काय केल्याने ईश्वर प्राप्ती होईल. गोंदवलेकर महाराज नेहमी सांगायचे ना, 13 कोटी रामजप कर की तुला रामाचं दर्शन होईल. झालं, आपण सुरुवात. 13 कोटी सांगितलेलं आहे, मग काय करणार? सुरुवात मोजायला. रोज 13 कोटी व्हायला पाहिजे. 13 कोटी म्हणजे इतकी सामान्य गोष्ट नाहीये. व्यक्तिगत पातळीवरती 13 कोटी नामजप व्हायला किती काळ जाऊ शकतो. तरी महाराजांनी सांगितलं 13 कोटी जप झालं की रामाचं दर्शन होईल. एक जण होता, महाराज हयात असेपर्यंत त्यांनी सुरुवात केली, नंतर महाराज नव्हते, पेटीवरती आले, तोपर्यंत त्याचा 13 कोटी जप पूर्ण झाला. तरी पेटीवर जाऊन मला महाराजांनी विचारलं की तुम्ही मला सांगितलं 13 कोटी जप पूर्ण कर, मी केला, वयाच्या वया लिहिले संख्या, पण अजून काही रामाचा दृष्टांत झाला नाही. असं कसं? सद्गुरु वचन आहे ते कधी खोटं नसतं. महाराज म्हणाले अरे तुला मी रामनामाचा जप करायला सांगितलं, म्हणजे रामाचा 13 कोटी जप करायला सांगितला, तुम्हाला मी 13 कोटी जप केला, तू 13 कोटी जप केलास म्हणे. मी जप करतो. त्याचं कारण काय होतं की नामजप 13 कोटी करायला सांगितलं ही गोष्ट खरी आहे. आपण काय लक्षात ठेवलं पाहिजे, महाराजांनी काय सांगितलंय? 13 कोटी नामजप कर. मग 13 कोटी ही संख्या सांगितली कोणी? महाराजांनी. माझी जबाबदारी काय आहे? नाम घेण्याची. मोजण्याची जबाबदारी कोणावर आहे? त्यांच्यावर आहे. आपण सद्गुरूंची जबाबदारी करायला जातो. त्यांनी नाम घ्यायला सांगितलं. 13 कोटी झालं, तुम्ही बघा माझं झालं असेल 13 कोटी जप पूर्ण तर राम येईल दर्शन द्यायला तुम्ही सांगितल्याप्रमाणे. नसेल झाला तोपर्यंत येणार नाही. माझं लक्ष काय होतं? नाम करताना मी किती करतोय, माझं अर्ध लक्ष त्या संख्येवरती असतं, म्हणून आमचं चित्त रामावर न राहता त्या संख्येवर राहतं. त्यामुळे किती झाला तरी राम येत नाही. समजून घ्यायला पाहिजे. समजून घेऊन साधना केली. मी मागे सांगितलं कबीरांचं किती सुंदर दुआ आहे, वो जो देता वो बेहिसाब देता है, वो जो देता वो बेहिसाब देता है, मगर मैं अभागा उसका नाम भी लेता हूं तो गिन गिन के लेता हूं. असं नाही. म्हणजे संकल्प करायला काही हरकत नाहीये सुरुवातीच्या काळामध्ये की बाबा कमीत कमी दिवसा माझ्या 5, 10, 15 काही माळा नीट जपाच्या व्हायला पाहिजे, संकल्प म्हणून. पण त्या मोजत बसायची गरज नाही. आज 15 झाल्या, 10 झाल्या, आता उरलेल्या 5 उद्या, म्हणजे उद्या 15च्या ऐवजी 20. गणित नको करूस, तू नाम घे. 15च्या 50 झाल्या दिवसाला तर काय फरक पडणार आहे? तो बघेल ना. ती जबाबदारी त्याची आहे. रोकडं साधन समजून घ्या. साधन, रोकडं साधन म्हणजे काय केल्याने निश्चित ईश्वर प्राप्ती होईल. उगाच काहीतरी भंपकगिरी. संत काहीही वेडवाकडं सांगत नाही. जे गीतेत सांगितले ते संत सांगतात. तस्मात शास्त्रम प्रमाणम ते. गीतेत जो स्वच्छ अध्यात्माचा मार्ग सांगितलाय तो सांगतो.
तुकाराम महाराजांनी कसं सांगितलं, ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा, न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. सहज सांगितलं. भंपगिरी नाही त्याच्यामध्ये. माझ्या स्वामींचे स्वामी एकदा दुकानात बसले होते माधवनाथ, त्यांचं दुकान होतं पुण्याला पेरू गेटला. दुकानात बसले होते एकदा दुपारच्या वेळेला. एक साधू आला आणि तो मला की तुमचं बरंच नाव ऐकून मी तुमच्याकडे आलोय. तर स्वामी नम्र होते एकदम. ते म्हणाले काय बाबा माझ्याबद्दल काय ऐकलंय असं. ते नाही तुम्ही खूप मोठे योगी आहात. अरे असं काय काय त्यांनी कौतुक वगैरे केलं स्वामींचं. स्वामी म्हणले योगी माझे गुरु आहेत स्वरूपानंद, आम्ही आपले साधक आहोत. ते म्हणे नाही पण मी तुमच्यातलं बरंच ऐकलंय, तुम्हाला काही प्रश्न विचारायचे. ते मला विचारा, सद्गुरु कृपेने जेवढं मला कळलंय तेवढं मी सांगायचा प्रयत्न करेन. नाही म्हणे मी माझ्या साधनेतनं ब्रह्मलोकापर्यंत पोहोचलेलो आहे, तुम्ही कुठल्या लोकापर्यंत पोहोचलाय? शिवलोक विष्णुलोक कुठल्या लोकापर्यंत? स्वामींच्या लक्षात आलं की हे काही अध्यात्म नाहीये. स्वामी मला काय माहितीये का, आमच्या गुरूंनी आम्हाला अशी साधना दिलेली आहे की ब्रह्मलोक शिवलोक विष्णुलोक ही नंतरची गोष्ट आहे, पण परलोकात जायच्या आधी ह्या लोकांमध्येच असताना ईश्वर प्राप्ती कशी करून घ्यायची तो मार्ग आपण सांगितलेला आहे. आम्हाला एवढं माहिती असं ते माले संत असलं काही सांगत नाही अज्ञाताच्या शोधात. म्हणून अद्वैत ग्रंथ उगाच काही जोपर्यंत आपल्या अध्यात्माच्या संकल्पना म्हणजे कन्सेप्ट या जोपर्यंत क्लिअर होत नाहीत, स्थिर होत नाहीत, तोपर्यंत अवांतर वाचन काही करू नये अध्यात्मातलं. संतांचं साहित्यच वाचावं, कारण की ते कधी मिसगाईड करत नाहीत. नाही तर वाटेल ते लोक लिहिणारे असतात, वाटेल ते सांगणारे असतात. आता तर काय ओपन एन्सायक्लोपीडिया आहे आपल्या हातामध्ये, युट्यूब. त्याच्यावरती भयंकर काय काय चांगलं पण असतं, लक्षात ठेवा. त्याच्यावर वाईटच असतं असं बिलकुल नाही. काही काही वक्ते त्याच्यावर खरंच खूप अभ्यासू साधक अशी सिद्ध लोक पण असतात, चांगलं सांगणारे असतात, पण काही काही चुकीचं पण सांगणारे असतात. पण आपण काय होतं, जे चुकीचे सांगणारे असतात ना ते बरंचसं रंगवून रंजक करून सांगतात. ते आपल्याला वाटतं की हे असं सगळं इतकं पटकन वाटतं, असं वाटतं की इतकंच लगेच. असं नसतं. समजून घ्यायला पाहिजे. म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे आधी करी श्रवण मग करी मनन. पहिले श्रवण कर नीट आणि मग मनन करायला शिक. त्याच्यावरती थोडा विचार कर, काय बोलणार आहेस, काय त्यांनी सांगितलंय ते नीट कर. विवेकानंदांचा एक छोटा प्रसंग सांगतो, लहानपणचा इतका गोड आहे. त्यांच्या घरामध्ये ना, जुन्या विवेकानंदांच्या घरात, श्रीमंत घरातले होते विवेकानंद. त्यांच्या घरामध्ये कुटुंब एकत्र कुटुंब होतं. त्या घरामध्ये माणसं खूप होती, खूप भरपूर स्त्रिया पुरुष असं होत. तर घरातल्या स्त्रिया बाहेर पडू शकत नव्हत्या प्रवचन कीर्तनाला. मग त्यांच्यासाठी त्यांच्याच घरामध्ये हरिकथा करायची सोय केली जायची. रामकथा, हरिकथा, भागवत कथा हे सगळं त्यांच्या घरी व्हायचं. तेव्हा विवेकानंद लहान होते. विवेकानंद ते कथा ऐकायला आवडायच्या. भुवनेश्वरी देवी विवेकानंदांच्या आई, त्या खूप धार्मिक होत्या. त्या विवेकानंदांना घेऊन तिथे कथा ऐकायला बसायच्या. एकदा त्यांच्याकडे रामकथा चालू होती. रामकथा ऐकता ऐकता विवेकानंदांचं आवडतं कॅरेक्टर त्याच्यात हनुमंत. तर त्या कीर्तनकाराने एकदा सांगता सांगता असं उल्लेख केला की हनुमंत चिरंजीव आहेत, ते आजही आपल्याला भेटू शकतात. हे विवेकानंदांनी ऐकलं. 7 वर्षाचे होते फक्त वयाने, 6-7 वर्षाचे. ते ऐकलं त्यांनी आणि त्यांनी जाऊन त्या कीर्तनकारांना प्रश्न विचारला की तुम्ही आता सांगितलं ना की हनुमंत चिरंजीव आहे, ते आपल्याला आता सुद्धा भेटू शकतात, कुठे भेटतील? प्रश्न, कुठे भेटतील? आता हे काय सांगणार, यांनाच भेटले नसतील तर कुठे सांगणार कुठे भेटतील? ते मला आता काहीतरी याला उत्तर द्यायला पाहिजे. ते मला अरे तुझ्या घराच्या मागे केळीचं बाग आहे की नाही, त्या केळीच्या बागात ते भेटतील. कधी भेटतील? लगे पुढचा प्रश्न, संध्याकाळी किती वाजता? दिवे लागणीच्या वेळेला. हे लगेच गेले 7 वाजता दिवे लागणीच्या वेळेला, केळीच्या बागेत जाऊन बसले. काळोख पडला. त्या काळामध्ये 7:30-8 झाले की निजानीज पण व्हायची. आणि आई शोधायला लागली नरेंद्र आला कसा नाही अजून. पण चिंता नाही, कारण नरेंद्र तसा धडाडीचा होता, कारण कुठेही चुकणार नाही त्यांना माहिती होतं. पण आला कसा नाही अजून, 7:30 व्हायला आले, आला कसा? काळोख पडला, दिवे लागले. थोड्या वेळाने नरेंद्र आला. ते विवेकानंद तेव्हा नरेंद्र होते म्हणून आपण त्यांना आला असं म्हणतोय. की नरेंद्र आला थोड्या वेळाने. बिले म्हणायची आई त्यांना. बिले काय झालं, कुठे होतास? तर चेहरा असा हिरमुसलेला होता, रडकुंडीला आलेला. काय झालं? काही नाही, केळीच्या बागेत जाऊन बसलो होतो. कशासाठी? तर बुवानी सांगितलं ना की केळीच्या बागेत संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला हनुमंत येतात म्हणून त्याची वाट बघत बसलो होतो. मग काय झालं? इतक्या वेळ वाट बघितली, हनुमंत काय आलेच नाहीत म्हणून दुःखी झाले होते. आता विवेकानंदांच्या आईचं परीक्षा होती भुवनेश्वरी देवींची की या प्रश्नाला उत्तर काय द्यायचं. पण जगत जेत्या मुलाची ती जगत जेत्ती आई आहे, लक्षात घ्या. विवेकानंदांची ती आई आहे, त्यामुळे सामान्य नाही आहे. त्या म्हणाल्या काय माहितीये का,
आज ते आले नसतील तुला भेटायला, कारण की रामांचं काहीतरी महत्वाचं काम लागलं असेल, त्यामुळे ते आज आले नसतील, ते बिझी असतील. जेव्हा त्यांना वेळ होईल ना तेव्हा ते तुला नक्की भेटायला येतील, तू रोज त्यांची वाट बघ असं त्यांना सांगितलं. हो का असं म्हणून ते निघून पटून गेलं. हे श्रवण आहे. जे ऐकलं ना ते इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केला लगेच स्वतःच्या आयुष्यात ते प्रोजेक्ट करून बघितलं की असं करणं शक्य आहे का, असं होऊ शकतं का. याचं कारण तितक्या तल्लीन श्रवण केलेलं आहे. तसं संत आपल्याला जो मार्ग सांगतात की सतत एका जागी बसून नाम घ्या, एका जागी बसून नाम घ्या, तर आपण नुसतं ऐकून सोडून नाही गेलं पाहिजे, ते इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर ते काय सांगतायत त्याचा अनुभव येण्याची शक्यता निर्माण होते आपल्या आयुष्यामध्ये. ईश्वराची अनुभूती येणं, योगस्थिती प्राप्त होणं हा सगळा कृपेचा प्रांत आहे. तो सगळा पुढे यथायोग्य पद्धतीने सद्गुरू बहाल करतात येईल. पण आपल्या हातात काय आहे, तू नाम घे ना. महाराज नाही का माझे नाम कसं घेऊ असं लोक विचार, नाम कसं घेऊ. महाराज मला पेढा कसं खाऊ असं विचारतोस का. नाम कसं घेऊ हा प्रश्न म्हणजे पेढा कसं खाऊ हे विचारण्यासारखं आहे. पेढा कसा खाशील, दिला आता खाल्ला, तसं नाम दिलं, नाम घे, वैखरीने घे. जेव्हा जेव्हा शक्य आहे वैखरीने घे, जेव्हा शक्य नाही तेव्हा मनोमन घे, सतत अनुसंधानामध्ये सतत नाम घे. आणि सारखं चालता बोलताच फक्त घेऊ नकोस. शिष्या एकांती बैसावे, स्वरूपी विश्रांतीच जावे, तेणे गुणे जोडावे परमार्थ हा. एकांती उगेच बैसावे, सावधपणे तेथे पहावे, अखंड धरावे सांडावे प्रभंजनास. तुकाराम महाराज म्हणतात तसं ठाईचं बैसोनी करा एकचित्त आवडी, आवडीनी श्रद्धेनी भक्तीनी आवडी अनंत आळवावा. आणि त्यासाठी कुठेही जायची गरज नाही, आपण आहोत तिथे ठाईचं बैसून आपल्याच घरामध्ये. न लगती सयास जावे वनांतरा, कुठेही जाऊन काहीतरी उगाच कष्ट करायची गरज नाही, जंगला बिंगलात जाऊन. न लगती सयास जावे वनांतरा, घरीच बस ठाईचं बैसून, सुखे येतो घरा नारायण. तू आहेस त्या जागेत बसून साधना कर, तिथे तुला त्याची अनुभूती येईल. आणि ती अनुभूती कधी येईल, मुक्ताबाई म्हणतात साधिले साधन नित्य अनुष्ठान. जेव्हा जे साधन मला सद्गुरूंकडनं मिळालेलं आहे ते जेव्हा साधलं जाईल, साधिले साधन नित्य अनुष्ठान. चित्ती नारायण मंत्र जपे, मुक्ताई प्रवीण नारायण ध्यान, नित्य मंत्र स्नान करी वेगी. असं तरी वेगी हा शब्द फार छान आहे, स्नान करी वेगी. पण साधिले साधन नित्य अनुष्ठान, चित्ती नारायण मंत्र जप. आता साधना साधली म्हणजे नक्की काय, नित्य अनुष्ठान म्हणजे काय, आणि चित्ती नारायणाचा मंत्र जपायचा म्हणजे काय करायचं. आणि नित्य स्नान मंत्र वेगे हा तो भाग फार इंटरेस्टिंग आहे. नित्य आंघोळ स्नान हा भाग फार सखोल आहे मुक्ताबाईंनी सांगितलेला. पण मुक्ताबाईंचं स्वतःचं जीवन पण खूप सखोलच आहे. त्यांची साधना कशी झाली, कारण त्या ज्या वेळेला असं म्हणतात ना की साधिले साधन, साधना साधूनच गेली. 17व्या वर्षी ज्यांनी समाधीस्थ होऊन देह ठेवलेला आहे ती व्यक्ती असं म्हणते आहे हरिपाठ लिहिताना साधिले साधन. म्हणजे आपण जर अगदी गणिती विचार केला तर साधारण हा हरिपाठ जर का त्यांनी 14-15 वर्षाचा असताना लिहिला असेल तर 14व्या वर्षी मुक्ताबाई म्हणतायत साधिले साधन नित्य अनुष्ठान. साधना साधली म्हणजे प्राप्ती झाली साधनेची. म्हणजे किती साधना घडलीच आहे, पण त्यांच्याकडे कालावधी किती कमी आहे. मुळात आयुमान 17 वर्षाचं आहे, त्याच्यात त्यांचं कसं घडलं हे बघण्यासारखं आहे. त्यांच्या चरित्रात डोकावून मग त्या काय सांगतात ते समजून घेणार काय. त्यामुळे थोडंसं आपण त्यांचं चरित्र पण बघणार आहोत, पण ते आज नाही, ते उद्या बघायचं, उद्या आणि परवा. त्यांचा चरित्राचा भाग आपण जास्त बघणार आहोत मुक्ताबाईंचा. आणि त्याला जोडून हरिपाठामधल्या या 3ऱ्या अभंगात त्या काय सांगतात ते आपण बघणार आहोत. पण आता साधिले साधन नित्य अनुष्ठान, हे साधले साधन, साधन साधलं जातं म्हणजे काय होतं, ते कसं साधायचं, त्याच्यासाठी काय तयारी असावी लागते, हे सगळं आपण उद्याच्या प्रवचनामध्ये. हरिओम तत्सत. कुंडली गवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.